मित्रांनो, मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? छानच असाल अशी मी अपेक्षा करते. तुम्हाला व तुमच्या गोड परिवारात 7 दिवस आनंदात जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. मित्रांनो, प्रत्येकाला असे वाटत असे की आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदावी, आपल्या घरात कोणत्याही अडचणी, संकटे येऊ नये. पण असे कोणतेच घर नाही की त्या घरात अडचणी, संकटे येत नाही, पण स्वामी त्या संकटाची, अडचणीची झळ आपल्यापर्यंत पोहोचू देत नाही. मग कुणाचे नोकरीबाबत प्रश्न असो, लग्न न ठरणे, संतान प्राप्ती न होणे, घरात सतत नोकरीत यश, घरात सतत अडचणी, आता ह्या आपल्याकडून शक्य होत नाही. तर त्यासाठी आपल्याला स्वामी समर्थांचे 3 गुरुवार करायचे आहे. आपण स्वामींचे 11 गुरुवार केले असतील, 21 गुरुवार केले असतील, पण हे जे स्वामींचे 3 गुरुवार आहेत हे शीघ्र फळ देणारे 3 गुरुवार आहेत. त्यामुळे आपल्याला नक्की करायचे आहेत. स्वामी हे असे थोर पुरुष आहेत मैत्रिणींनो, देवी शक्तीने व्यापलेले ब्रह्मांड नायक. अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामींच्या या 3 गुरुवार केल्याने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. पण त्यासाठी आपली स्वामींवर मनापासून श्रद्धा हवी, आपले मन निर्मळ व पवित्र हवे आणि त्यासाठी आपल्या मनातील सगळी काळजी स्वामींवर सोपवून गुरुवार करायला सुरुवात करा. मग बघा, तुम्हाला याचा नक्की अनुभव येईल. मनामध्ये विश्वास ठेवून आंतरिक श्रद्धेने आपल्याला हे गुरुवार करायचे आहेत. मग बघा, अगदी मनापासून केलेली सेवा स्वामींपर्यंत जरूर पोचते आणि त्याचे फळही स्वामी लगेच आपल्याला देतात. हे 3 गुरुवार आपण स्वामी इतके मनापासून करायचे आहेत की स्वामी हे साक्षात आपल्याला दर्शन देतील आणि आपली जी काही इच्छा आहे, जी काही अडचण आहे ती स्वामींपर्यंत पोचते आणि ती अडचणी आपल्या लगेच पूर्ण होतात. 3 गुरुवार संपायच्या आत मी तुम्हाला 100% खात्री देते की ती तुमची अडचण नक्की संपते. आणि हे जे 3 गुरुवार हे जे व्रत आहे हे गुप्त व्रत आहे आणि संपूर्ण पूजा मांडणी मी तुम्हाला आता सांगणार आहे. स्वामींची पूजा मांडणी अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायची आहे. प्रथम चौरंग घ्यायचा आहे, त्यावर स्वच्छ शुभ्र वस्त्र अंतरायचं आहे, त्यावर दिवा घ्यायचा आहे. दिवा प्रथम लावायचा आहे. तुपाचा लावू शकता आपल्या डाव्या हाताला आणि उजव्या हाताला आपण तेलाचा दिवा. स्वामींचा फोटो असणे आवश्यक आहे. स्वामींचा फोटो महत्त्वाचा आहे. मूर्ती असेल तर काही हरकत नाही. तर त्याबरोबर पाण्याचा तांब्या घ्यायचा आहे किंवा छोटेसे फुलपात्र भरून ठेवलं तरी चालते. नारळ, खडीसाखर घ्यायची आहे एका बाजूला आणि शंख ठेवलेला आहे. शंखाच्या आपल्या उजव्या बाजूला शंख आणि डाव्या बाजूला घंटी. त्यानंतर आपण हे जे ठेवलेलं आहे तो पैशाचा विडा आहे. पैसे ठेवलेले आहेत जेणेकरून पूजेमध्ये काही कमी पडले असेल तर ते पैसा भरून काढते. गणपती म्हणून सुपारी ठेवलेली आहे. तर थोडीशी गडबड झाली आहे, पण ही या पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी करायची आहे. एकदम व्यवस्थितपणे मी तुम्हाला पूजा मांडणी दाखवली आहे. हे बघा, सुपारी म्हणून गणपती आहे पूजलेला. श्री स्वामी चरित्र सारामृताचं पुस्तक आहे. दिवा लावलेला आहे. अगदी साध्या पद्धतीने ही पूजा मांडणी आपल्याला करायची आहे. तुम्ही पाहू शकता, जास्त काही फुलं जेवढी अवेलेबल होतील तेवढी फुलं आपल्याला वाहायची आहेत. आणि जी दक्षिणा आपण ठेवलेली आहे, दक्षिणा आपण कितीही ठेवू शकतो, 11 रुपये, 21 रुपये, कारण जे काही पूजेमध्ये थोडंफार आपल्याकडून काही कमी पडलं असेल तर ती दक्षिणा भरून काढते. आणि फळ म्हणून मी केळ ठेवलं आहे. तर ह्या पद्धतीने अगदी साध्या पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे. श्री स्वामी चरित्र सारामृताचं पुस्तक महत्त्वाचं आहे. पुस्तिका आपल्यासाठी हे जे महत्त्वाचं आहे. हे बघा, माझ्याकडे फोटो आहे. ज्यांच्याकडे मूर्ती असेल त्यांनी मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे, मगच मूर्ती स्थापन करायची आहे. आणि फोटो असेल तर थोडं पाण्यात गोमूत्र टाकून फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. आणि जपमाळ आहे आपल्याकडे. तर या पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायची आहे. तर मैत्रिणींनो, प्रथम आपल्याला पूजा मांडणी झाल्यानंतर हे व्रत कोणत्याही एका गुरुवारपासून सुरुवात करावी. आणि पहिला गुरुवार जो येतो त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे मी प्रथम पहिली माहिती देते, स्वामी चरित्र सारामृत कसे वाचायचं आहे. तर स्वामी चरित्र सारामृत आपल्याला पहिल्या गुरुवारी 1 ते 7 अध्याय आपल्याला वाचायचे आहेत. जो पहिला गुरुवार असतो ते 1 ते 7 अध्याय. त्यानंतर हे बघा, 7 अध्याय संपले तर हे पहिल्या गुरुवारी. नंतर हे 7वा अध्याय हा जो आहे तो 1 ते 7 अध्याय आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृताचे वाचायचे आहेत. त्यानंतर 8 हे बघा, 8 ते 14 अध्याय ते आपल्याला दुसऱ्या गुरुवारपर्यंत वाचायचे आहेत. आपल्याला सलग पोथी वाचायची नाही. दुसऱ्या गुरुवारी 8 ते 14 या वाचायच्या आहेत. आणि त्यानंतर 15 ते 21 हे बघा, तिसऱ्या गुरुवारी
15 ते 21 ह्या आपल्याला तिसऱ्या गुरुवारी स्वामी चरित्र सारामृताचे पोथी वाचायचे आहे. म्हणजे असे 3 गुरुवार आपल्याला, पहिल्या गुरुवारी 1 ते 7, दुसऱ्या गुरुवारी 7 ते 14 आणि तिसऱ्या गुरुवारी 15 ते 21 असा अध्याय वाचायचा आहे. या पद्धतीने 3 गुरुवार आपल्याला वाचायचं आहे. तर गुरुवार हे आपल्याला वाचण्याआधी प्रथम आपल्याला त्या दिवशी सकाळी लवकर उठून हळदीचे आपल्या उंबरठ्याला हळदीचे लेपन करायचं आहे. त्यानंतर आपली प्रथम देवपूजा झाल्यानंतर मग आपल्याला ह्या ते गुरुवारचे जी पूजा करणार आहोत त्याची मांडणी करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर प्रथम श्री स्वामी समर्थ हे 3 माळी आपल्याला जप करायचं आहे. 11 माळी नाही, 3 माळी आपल्याला स्वामी समर्थांचा जप करायचा आहे. त्यानंतर श्री स्वामी चरित्र सारामृताचे 1 ते 7 अध्याय आपल्याला वाचायचे आहेत. आणि त्यानंतर तारक मंत्र आपल्याला एकदा पठण करायचं आहे. पण मैत्रिणींनो, पहिल्या गुरुवारी जेव्हा आपण पूजा मांडणी करतो, पूजा मांडणीनंतर प्रथम आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करायचा आहे तेही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. पुढं मी तुम्हाला संकल्प कसा करायचा आहे तेही मी तुम्हाला दाखवते. तर संकल्प झाल्यानंतर आपल्याला ही सेवा करायची आहे की प्रथम आपल्याला स्वामी समर्थांचा 3 माळी जप करायचा आहे. त्यानंतर 1 ते 7 अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृताचे वाचायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला तारक मंत्राचे एकदा पठण करायचं आहे. तर ही अगदी साधी सोपी सेवा आहे. हे पहिल्या गुरुवारी. नंतर दुसऱ्या गुरुवारी आपल्याला तीच सेवा करायची, 3 माळी स्वामी समर्थांचा जप. त्यानंतर 7 ते 14 अध्याय आपल्याला वाचायचे आहेत दुसऱ्या गुरुवारी. आणि त्याच्यानंतर आपल्याला तारक मंत्राचे एकदा पठण करायचं आहे. आणि तिसऱ्या गुरुवारी आपल्याला 14 म्हणजे 15 ते 21 अध्याय, शेवटचा 21वा अध्याय आहे, 15 ते 21 अध्यायाचे पठण करायचं आहे. म्हणजे प्रथम 3 माळी जप स्वामी समर्थांचा, त्यानंतर श्री स्वामी चरित्र सारामृताचे 15 ते 21 अध्यायाचे पठण आणि त्यानंतर तारक मंत्राचा एकदा तारक मंत्राचे पठण करायचं आहे. तर अगदी साधी सोपी सेवा आहे मैत्रिणींनो, मित्रांनो. ही सेवा केल्याने आपल्याला शीघ्र फळ भेटते. दिवसभर आपल्याला म्हणजे उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी स्वामींना जो काही तुम्ही नैवेद्य दाखवणार आहे तो नैवेद्य झाल्यानंतर, आरती करून झाल्यानंतर तो उपवास सोडायचा आहे. दिवसभर कडक उपवास करायचा नाही, फलाहार करू शकता. हे व्रत कोणत्याही एका गुरुवारपासून तुम्ही सुरुवात करावी. अमावस्या पौर्णिमा पाळून मग कोणत्याही गुरुवारी तुम्ही हे व्रत करू शकता. नियमांचे पालन. शेवटच्या तुम्ही कुठल्याही गुरुवारी जर मध्येच अडचण आली, ही सगळ्यात महत्त्वाचे. कुठल्याही गुरुवारी जर तुम्हाला मदत, समजा पहिला गुरुवार केला आणि दुसऱ्या गुरुवारी तुम्हाला मध्येच अडचण आली, सुतक आले, तुम्हाला बाहेरगावी जावे लागले, तर तिथून पुढे तुम्ही लगेच दुसरा करायचा नाही. परत आणि तुम्ही पहिलाच गुरुवार स्टार्ट करायचा आहे. तर सुतक आले, बाहेरगावी जावं लागले, तर ते गुरुवार तुम्ही धरायचं नाही. परत आणि तुम्ही पहिला गुरुवार धरायचा, नंतर मग दुसरा, तिसरा, असा सलग आपल्याला 3 गुरुवार करायचे आहेत. हे लक्षात ठेवा. 3 गुरुवार म्हणजे साक्षात ब्रह्मा विष्णू महेशांचा आशीर्वाद प्राप्त होतो, स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होतो. 3ही गुरुवार उपवास करावा व संध्याकाळी स्वामींना नैवेद्य दाखवून उपवास सोडावा. 3 गुरुवार होईपर्यंत मांसाहार व्यसन करू नये, वर्ज्य करावे. आणि लवकर, सगळ्यात महत्त्वाचे, हे 3 गुरुवार अगदी लगेच होतात, त्यामुळे मांसाहार वर्ज्य करावा. मांसाहार वर्ज्य केलाच पाहिजे, हे खूप महत्त्वाचे आहे. आणि त्यानंतर लवकर उठून त्या दिवशी आपल्याला पूजा मांडणी, ज्यावेळी आपण पहिल्या गुरुवारी उठतो त्या दिवशी सकाळी लवकर उठून देवपूजा झाल्यानंतर स्वच्छ आपले घर आवरून घ्यायचे. पाण्यात हळद, मीठ, गोमूत्र टाकून घर स्वच्छ पुसून घ्यायचे. उंबरट्यावर हळदीचे लेपन करायचे आणि त्यानंतर आपल्याला पूजा मांडणी करायची आहे. म्हणजे घरातील वातावरण प्रथम आनंदी राहते आणि निगेटिव्हिटी घरातली संपूर्ण निघून जाते, जेणेकरून आपले मन, निगेटिव्हिटी निघून गेल्यामुळे आपले मन आनंदी व सुखी राहते. त्यामुळे आपल्या मनात कोणताही वाईट विचार येत नाही आणि पूजा आपली व्यवस्थितपणे पार पडते. पण या दिवशी सगळ्यात महत्त्वाचे लक्षात ठेवा, कुणावरही चिडचिड करू नका, मुलांवर चिडचिड करू नका आणि आपले मन त्या दिवशी शांत ठेवा. कोणताही मनात वाईट विचार आणू नका, कोणालाही अपमानास्पद बोलू नका. कारण आपण जी सेवा करत असतो ना, ती सेवा देवापर्यंत पोहोचत असते. आणि अशाच ही एवढे आपण सेवा करतो देवाची, एवढी वाचन करतो, देवाचे नामस्मरण करतो, जप करतो आणि एवढ्याशा आपल्या चुकीमुळे ती जी सेवा असते ना, ती फलदायी ठरत नाही. त्यामुळं हे जे 3 गुरुवार आहेत ना, आपल्याला हे नियम अगदी साधे सोपे आहेत, पण हे नियम काटेकोरपणे पाळावे लागतील.
ह्या गोष्टीची खास करून काळजी घ्या, कारण आपल्याला फळ पाहिजे स्वामींकडून. सो आपल्या ज्या काही इच्छा असतील त्या जर पूर्ण करायच्या असतील तर थोडंफार आपल्याला ह्या गोष्टी पाळाव्या लागतील. तर ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. आणि हे आता ही झाली पूजा मांडणी. आपल्याला काय सेवा करायची आहे हे मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि त्यानंतर संकल्प कसा करायचा तेही सांगितलं आहे. सगळे अध्याय एका दिवशी वाचायचे नाहीत, हेही लक्षात ठेवा. आपल्याला 3 गुरुवारी, पहिल्या गुरुवारी 1 ते 7, दुसऱ्या गुरुवारी 7 ते 14 आणि तिसऱ्या गुरुवारी 15 ते 21 असे अध्याय वाचायचे आहे. आणि जेवणात जर आपल्याला संध्याकाळी तुमचा कोणताही साधा नैवेद्य असेल तरी चालेल. तिसऱ्या गुरुवारी आपल्याला उद्यापन कसे करायचं आहे, तर उद्यापनही अगदी साध्या पद्धतीने करायचं आहे. जेवणात तुम्हाला साधं जेवण केलं तरी चालेल, पोळ्या केल्या तरी चालतील, तुमची इच्छा. पण एखादा गोडाचा पदार्थ असावा, गेवड्याची भाजी करा. आणि त्याचबरोबर एखाद्या मुलाला तुम्ही जर जेवू घातले तरीही तेही चांगले आहे. तुम्ही एका मुलाला जेवू घालू शकता, 2 मुलाला, 3 मुला, जेवढे तुमच्याकडे अवेलेबल होतील तेवढ्या एखाद्या मुलाला जेवायला घाला. आणि त्याच्या हातात नारळ द्या. आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे. तिसऱ्या गुरुवारी आपली ज्यावेळी तिसऱ्या पूजा मांडणी वाचन वगैरे संपूर्ण होईल त्यानंतर आपल्याला स्वामी केंद्रात जायचं आहे. आणि स्वामी केंद्रात नारळ आणि खडीसाखर ठेवून यायचं आहे. आपण इतर गुरुवारी 21 गुरुवार करतो, 11 गुरुवार करतो, त्यावेळी पहिल्या गुरुवारीच आपण स्वामी केंद्रात जाऊन आपण नारळ खडीसाखर देऊन स्वामींचा आशीर्वाद घेऊन येतो. तर आपल्याला ह्या 3 गुरुवार जे आपण करणार आहे त्या तिसऱ्या गुरुवारी आपल्याला स्वामी केंद्रात जायचे आहे. नारळ खडीसाखर ठेवून स्वामींना मुजरा करून आपल्याला एकच म्हणायचं आहे, स्वामी जी काही सेवा केली आहे ती मी अगदी मनापासून केली आहे. काय चुकलं असेल तर मला माफ कर. आणि जी काही तुमची इच्छा असेल ती स्वामींपुढे बोला. आणि अगदी मनापासून अगदी व्यक्त होऊन तुम्ही स्वामींकडे ही गोष्ट बोला. बघा लगेच तुमची जी गोष्टीसाठी तुम्ही ही सेवा केली आहे ती तुमची सेवा स्वामींपर्यंत पोचते आणि तुमची इच्छा तत्काळ पूर्ण होते. कारण हे शीघ्र फळ देणारे हे जे 3 गुरुवार आहे हे शीघ्र फळ देणारे आहेत. त्यामुळे अगदी त्या दिवशी तुम्ही स्वामींपुढे जाऊन ही गोष्ट बोलून स्वामींना मुद्रा करून या आणि संध्याकाळी एखाद्या मुलाला जेवू घाला. एवढीच ही सेवा आहे. अगदी साध्या पद्धतीने हे 3 गुरुवार आपल्याला करायचे आहेत. आणि एवढेच बोलण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आणि आणखीन काही प्रश्न असेल तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता. एवढे बोलण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ माझी आई, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. संकल्प करताना पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला संकल्प असा करायचा आहे की एक ताट घेऊन त्यावर आपल्या उजवा हातात थोडे पळीभर पाणी घेऊन हळदी कुंकू घ्यायचं आहे. त्यावर अक्षता थोड्या घ्यायच्या आहेत व त्यावर एक फूल ठेवायचं आहे. व त्याच्यानंतर एक तुळशीपत्र घेऊन आपल्याला संकल्प म्हणायचा आहे की कुठलाही संकल्प करण्यासाठी तुम्हाला हातात ह्या गोष्टी घ्याव्या लागतील सर्व. व त्या घेतल्यानंतर आपल्या कुलदेवीचं आपल्याला प्रथम नाव घेऊन आपल्या ज्या देवाची सेवा पूजा करत आहोत म्हणजे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांचे नाव घेऊन आपली जी काही इच्छा ती बोलून पाणी तांबण्यास सोडावे.